नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 3D मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि फेस मॉडेलिंगच्या पार्ट 2मध्ये. तर आज आपण आयबॉल बनवणार आहोत. तर आयबॉल बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण आयबॉलची रेफरन्स बघूया. तर आयबॉल हा मेनली 2 पार्टने बनलेला असतो. एक आउटर लेअर आणि एक इनर लेअर. आउटर लेअर जे असते ती ट्रान्सपरंट असते आणि त्याच्या आतमध्ये एक दुसरी लेअर असते. तर चला तर बनवूया. रीड चालू करून घेऊया आणि पॉलिमॉडेलिंगमध्ये जाऊन सिलेक्ट करून घेऊया आणि यांना आपण पहिला रोटेट करून घेऊया एक्स ॲक्सिसमध्ये 90 डिग्री. त्याच्यानंतर आपण याला आरने स्केल करून घेऊया, जेवढं हवं तेवढंच. प्रॉपर आयबॉल शेप सेट करून घेऊया. आय थिंक एवढं परफेक्ट आहे. आणि साईड व्ह्यू पण सेट करून घेऊया. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे ट्रान्सपरंट दिसत आहे. ते चालू करण्यासाठी तुम्ही शेडिंगमध्ये जाऊन एक्सरे मोड चालू करायचं आहे. ते झाल्यानंतर आपण याची नेमिंग करून घेऊया. तर नेमिंग करण्यासाठी पहिले आपण याच्यात जाऊया आणि याला आउटर लेअर आउटर असं नाव देऊया आणि याचेच एक कॉपी करून घेऊया. कंट्रोल डीने कॉपी करून घेऊया आणि त्याला इनर नाव देऊया. इनर शे 2 आपण बनवायचे आहेत. त्याच्यानंतर पहिलं आपण आउटर सिलेक्ट करून घेऊया आणि F9 प्रेस करून वर्टेक्स मोडमध्ये जाऊया. वर्टेक्स मोडमध्ये गेल्यानंतर आपण हा एक वर्टेक्स सिलेक्ट करून घेऊया आणि सिलेक्टमध्ये जाऊन ग्रोमध्ये जाऊन वर्टेक्स ग्रो करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला फेस मोडमध्ये आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपण कंट्रोल F11 प्रेस करूया आणि याला फेस मोडमध्ये कन्वर्ट करूया. ते झाल्यानंतर आपण याला एक्सट्रूट करायचं आहे. तर आपण इथून सुद्धा एक्सट्रूट करू शकतो आणि कंट्रोल ई त्याचं शॉर्टकट आहे. कंट्रोल ई प्रेस करून घेऊया आणि याला बाहेरच्या साईडने एक्सट्रूट करून घेऊया. ते एक्सट्रूट केल्यानंतर आर प्रेस करून घेऊया आणि याला थोडा आतल्या साईडने एक्सट्रूट करून घेऊया. ते झाल्यानंतर आपण याला हे F10 सिलेक्ट करून घेऊया आणि याला थोडंसं आतल्या साईडने नेऊया. अशा प्रकारे आपण बघू शकता आपला आउटर लेअर तयार झालेला आहे. आणि याला आपण स्मूथ करून घेऊया. F8ने स्मूथ करून घेऊया आणि याला हाईट करून घेऊया कंट्रोल Hने. आणि त्याच्यानंतर आपण इनर लेअर सिलेक्ट करून घेऊया. याला पण आपण F9 वर्टेक्स मोडवर जाऊन वर्टेक्स सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ग्रोमध्ये जाऊन ग्रो करून घ्यायचा आहे. ग्रो करून घेतल्यानंतर कंट्रोल F11 याला फेस मोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि याला आपण आतल्या साईडने एक्सट्रूट करणार आहोत. तर कंट्रोल ई एक्सट्रूट करून घेऊया आणि आर प्रेस करू याला थोडंसं अशा प्रकारे करून घेऊया आणि कंट्रोल आणि हे फेस सिलेक्ट करून घेऊया कंट्रोलने आणि याला आपण आतल्या साईडने ढकलून देऊया. अशा प्रकारे आपला आतला पार्ट फेड झालेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर मी हा वर्टेक्स सुद्धा आतमध्ये येऊ शकता, म्हणजे प्रॉपर वाटेल. प्रेस करून बघूया आणि आपला अशा प्रकारे आयचा इनसाईडचा पार्ट तयार झालेला. आणि त्याच्यानंतर आपण जो हाईट केलेला पार्ट आहे तो सुद्धा शिफ्ट Hने चालू करून घेऊया आणि याला आपण एक टेक्स्चर देऊया. मटेरियल घेऊया. राईट क्लिक करून असाइन न्यू मटेरियलमध्ये जाऊन याला आपण देऊया फॉर्म हा शायनी मटेरियल आहे म्हणून तो देऊया आणि याला फॉर्मच्या सेटिंगमध्ये जाऊया आणि याला करूया ट्रान्सफरचा करायचे 100% आणि स्पेक्युलर आपण वाढवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आयचा आउटर पार्ट क्रिएट झालेला आहे. अशा प्रकारे हा आयबॉल रेडी झालेला आहे. नेक्स्ट पार्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.